श्रीनगर येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी शिवसेना धावली। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पर्यटकांशी संवाद साधून धीर दिला आहे। महाराष्ट्रातील 69 पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासाची योग्य सोय करण्यात आली आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला। यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पर्यटकही आहेत। या पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेनेची एक टीम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनगर येथे आज सकाळीच पोहोचले। त्यांनी सर्वांना धीर दिला आहे। या पर्यटकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे। यावेळी श्रीनगर येथे असलेल्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 69 पर्यटकांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे। काही प्रवाशांचे नियोजित विमाने उशिरा असून त्यांना त्यापूर्वीच काश्मीर सोडायची इच्छा आहे। या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासापर्यंत श्रीनगर येथील विविध हॉटेल्समध्ये व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाशी आणि सुरक्षा यंत्रणाशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण दखल घेण्यात आली आहे। त्यामुळे सर्व पर्यटकांचा जीव भांड्यात पडला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील देशाचे केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री के राम मोहन नायडू यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रात अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी विमानाची सोय करण्याबाबत संवाद साधला होता। यावर तातडीने प्रतिसाद देऊन केंद्रीय मंत्रालयाकडून विशेष विमानाची सोय करण्यात आली आहे। तर या संपूर्ण परिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत। आणि यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या यावेळी त्यांना सर्वांना धीर देत त्यांना लवकरच महाराष्ट्रात अगदी सुरक्षितरित्या आणण्यात येईल असा विश्वास यावेळी त्यांनी पर्यटकांना दिला। यावेळी सर्व पर्यटकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार देखील मानले। तर दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबलेल्या पर्यटकांशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर यांच्या माध्यमातून पर्यटकांना दिलासा दिला। हो 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 त्यांचं टेका आहे हां नाही ते ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, तो दुसरा ग्रुप आहे। हां ह्यांची शुक्रवारची फ्लाईट आहे, इंडिगोची फ्लाईट आहे। हां परवाची फ्लाईट आहे। नाही ह्यांचं जसं प्रायोरिटाईज लवकर निघतं इकडून तेवढं आहे, पण आता ते इथे सेफ झोनमध्ये आहे। त्यांचं पण फ्लाईट वगैरे पूर्ण चालू आहे। मग आता मी त्यांच्याकडून सगळी डिटेल घेतो। जसं जसं रिस्क आजचा दिवस त्यांना सांगितलंय सगळं की टिकट सगळं प्रायोरिटी आहे सगळ्या लोकांना आहे। उद्याचा आपण प्रयत्न करू, प्रयत्न करू आपण। तर ते आहेत सगळे, पण ते इथे समाधानी आणि सेफ आहे। मुंबई पुणे आणि ठाणे डोंबिवलीचे लोक स्थानिक बंदोबस्त पण वाढवलेला आहे आणि त्यांची जी व्यवस्था आहे ती सगळी झालेली आहे। एक मिनिट त्यांच्याशी बोला। हा ते सगळं मी बघतो सर, आणि ते एक मिनिट ते बोलतात तुमच्याशी। सर नमस्कार सर, कुलकर्णी बोलतोय। हा हा सर, तुमच्याशी बोलणं झालं होतं लोकशाही चॅनलच्या माध्यमातून आणि अभिजित सर आलेले आहेत। आम्हाला आता खूप म्हणजे भरून दिलासा ते आले दिलासा। काळजी करू नका, आपले सगळे लोक आहेत। हो सर, हो सर। असाही प्रयत्न आपण करतोय की तुमचं विमान कधीचं आहे? शुक्रवारी रात्री 8 वाजताच आहे। तर त्याच्यात आधी काय करता येतंय का? मी जरा प्रयत्न करतोय। हो सर, हो सर। लवकर आपल्याला इकडे येण्यासंदर्भात हो सर काय करता येतंय का? मी तसं बघतोय नियोजन। हो हो सर, हो सर। खूप खूप धन्यवाद। काळजी करू नका। इकडे तुम्हाला काही तिथं काही गैरसोय नाही ना? नाही सर, नाही काही प्रॉब्लेम, गैरसोय काहीच नाही। पोलीस टीम वगैरे आहे ना सगळे? हो हो हो, इथं काही अडचण बाहेर गस्त वाढवलेलं आहे साहेब, आपण ते निरोप दिला होता तर बाहेरचं गस्त वाढवलेलं आहे। ओके ओके ठीक आहे। संपर्कात राहा। हो सर, हो सर। धन्यवाद सर, धन्यवाद। जेवढं लवकर आपल्याला रिसेप्शन पाशी इकडे आणता येईल तसं बघतोय मी नियोजन। हो सर, येस सर, येस सर। खूप खूप धन्यवाद। जिथं तू प्रिंट आउट काढले त्याच्या आत सोफा